मानवता जिंकणारी वहिवाट दाखवा, मानवता जिंकणारी वहिवाट दाखवा, मानवता जिंकणारी, मानवता जिंकणारी वहिवाट दाखवा, तलवार त्यागणारा सम्राट दाखवा, तलवार त्यागणारा सम्राट दाखवा, तलवार त्यागणारा सम्राट दाखवा, मानवता जिंकणारी, मानवता जिंकणारी वहिवाट दाखवा, मानवता जिंकणारी वहिवाट दाखवा, मानवता जिंकणारी, मानवता जिंकणारी वहिवाट दाखवा, तलवार त्यागणारा सम्राट दाखवा, तलवार त्यागणारा सम्राट दाखवा, तलवार त्यागणारा सम्राट दाखवा. भवतु सर्वमङ्गलं हे विश्वस्थापना, 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 भवतु सर्वमङ्गलं हे विश्वस्थापना. तेजस्वी प्रज्ञा सूर्याची पहाट दाखवा, तेजस्वी प्रज्ञा सूर्याची पहाट दाखवा, तेजस्वी प्रज्ञा सूर्याची पहाट दाखवा. रोहिणीचे लाल पाणी, रक्तपात झाला रोहिणी नदीवरील शाक्य आणि कोल्ह्यांमध्ये. बघा, या जगात पाण्यासाठी जो लढा चालू होता, पाण्यासाठीच इथला तळागाळातील माणूस झटत आहे. रोहिणीचं युद्ध असेल, त्यानंतर महात्मा फुल्यांनी आपला हौद खुला केला, बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. नुकतंच आपण महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह दिवस साजरा केला आणि महाडमध्ये आमच्या अशोकदादा गायकवाड यांनी सुंदर गझलांचा कार्यक्रम केला. सगळं काही पाहण्यासाठी. जल ही जीवन आहे, म्हणून रोहिणीचे लाल पाणी, रोहिणीचे लाल पाणी तो प्रसंग आठवा, रोहिणीचे लाल पाणी तो प्रसंग आठवा, अरे रोहिणीचे लाल पाणी तो प्रसंग आठवा, रोहिणीचे लाल पाणी तो प्रसंग आठवा, रोहिणीचे लाल पाणी, रोहिणीचे लाल पाणी
दाखवा बोली रचने अधिकार दाखवा बोली रचने अधिकार दाखवा तलवार त्यागणारा सम्राट दाखवा क्रोधाने क्रोध पेटला क्रोधाने क्रोध वाढतो द्वेषाने द्वेष वाढतो तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे प्रेमाने हे जग जिंकता येत नाही मैत्री भाव जपला पाहिजे करुणा मनात असली पाहिजे म्हणून कवी काय लिहितात क्रोधाने क्रोध पेटला हरि क्रोधाने क्रोध पेटला एकलिंग बोलले क्रोधाने क्रोध पेटला एकलिंग बोलले क्रोधाने क्रोध पेटला क्रोधाने क्रोध पेटला एकलिंग बोलले क्रोधाने क्रोध पेटला एकलिंग बोलले क्रोधाने क्रोध पेटला क्रोधाने क्रोध पेटला एकलिंग बोलले अभंग त्या अशोकाचा राजपाट दाखवा अभंग त्या अशोकाचा राजपाट दाखवा तलवार त्यागणारा सम्राट दाखवा तलवार त्यागणारा सम्राट दाखवा या गीताचा शेवटचा अंतर सादर करतो गाणं आवडलं का मग तुम्हाला किती जणांना गाणं आवडलं मला हात वर करा. आता तुम्हाला गमत हे जे गाणं आहे हे तुमच्या भूमीतलं आहे तुमच्या माणसाने लिहिलेलं गाणं आहे या पुणे नगरीतील एक अतिशय सुंदर लिखाण करणारे कवी मला खेद या गोष्टीचे वाटतं खंत वाटतं की चांगल्या कवीचं कौतुक होतच नाही आणि कुठंतरी सफारी घेऊन फिरतो पोट सुटबुट नाचतो अरे ही चळवळ आहे का चांगल्या लिहिणाऱ्या लोकांची कदर करा चांगल्या गाणाऱ्यांची कदर करा तरच आंबेडकरी चळवळ जिवंत राहील लक्षात ठेवा चळवळीमध्ये जर वाघ असले तरच आपल्याला युद्ध जिंकता येणार आहे माकडांना घेऊन तुम्हाला नाचायला मिळणार आहे माकडांना घेऊन नाचण्यापेक्षा वाघांना घेऊन हे चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कवी कोण आहे सांगू का कविवर्य सुदेश कांबळे सुदेश कांबळेंचे हे लिखाण आहे मी खरं तर योगदान दादा इथे आहे तुमच्या मला वाटतं महानगरपालिकेच्या वतीने कवी मंडळींचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातो त्यांचा सत्कार झालाय का सुदेश कांबळेंचा झालाय नाही ना काहीतरी पारितोषिक पण असतो मला वाटतं या कौतुक करा चांगल्या माणसांचं कौतुक करा साधनाताई तुम्ही पुढाकार घ्या बिलकुल नाही तुम्ही पुढाकार घ्या तुमच्या सोबत असले तरी तुम्ही पुढाकार घ्या माझ्या बिलकुल तुम्ही सोबतच असता साधनाताई नेहमी सोबत असतात आमचे बुक्तर दादा पुढाकार घेतील बघा काय लिहिलंय सुरेश दादांनी कीर्ती रूपे हर कीर्ती रूपे सुरेश आम्ही कीर्ती रूपे सुरेश आम्ही जिवंत राहण्या कीर्ती रूपे सुरेश आम्ही जिवंत राहण्या कीर्ती रूपे सुरेश आम्ही जिवंत राहण्या कीर्ती रूपे सुरेश आम्ही
सम्राट